तर कॉलेजमध्ये तुम्हाला ओळखत असतील ना मग, की हां, इन्फ्लुएन्सर ओळखतात. आहे, रील्स बनवते. ॲक्च्युली मी 11th-12th कॉलेजला रेग्युलर जात होती. आता एक्स्ट्रा नाही. फक्त एक्झाम्सला फक्त जायचं. एक्झामला हां. जायचं. मी आता सेलिब्रिटी झाली. आता मी येणार नाही. आता फक्त ब्लॉग्स बनवायचे. हॅलो गाईज, पण मैं एग्जाम दे रही हूँ. की आधी इंस्टाग्राम नव्हता, तर तेवढा प्लॅटफॉर्म नव्हता भेटत. हां. तुम्हाला वाटतं का, की इंस्टाग्रामचा तुम्हाला फायदा होतो, की तुम्हाला ब्रँड्स रीच आउट करतात असं? हां, असं असतं की फॉलोअर्स बघून बोलवतात, की हा हिचा फायदा होईल आपल्याला. लाईक दॅट असं. कोल्हापूरला जो गुढीपाडवा सेलिब्रेट करतात, पुण्यात जो सेलिब्रेट करतात, तर त्याच्यात काही डिफरन्स आहे की काय? कोल्हापूरला असतं तो असं गावचं असतं, की अशी मोठी घाटीवरती गुढी उभा राहते. की ते घरातल्या घरात लावायला लागते. बिल्डिंग असल्यामुळे. म्हणजे गावाकडे रॉयल फील होतं ना. हां, म्हणजे असं चांगलं प्रत्येकाच्या दारात गुढी असते. तिथं एखाद्याच्या आहे, एखाद्याच्या नाही असं. मग आता जसं तू रील्स टाकतेस आणि तुला कमेंट्स येतात. काही काही कमेंट्स खूप वाईट पण असतात. तर मग त्या कमेंट्सना तू कसं काय हँडल करतेस? जसे बाकीच्या इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडिओ बघायची, मग त्यांच्या कमेंट बघायची. मग मला असं वाटायचं, मला तर एवढं एवढं नाही आहे. माझ्यापुरतं म्हणजे ठीक आहे. थोड्या लिमिट्सपर्यंतच माझ्यापर्यंत कमेंट्स आहेत. ह्यांना एवढ्या म्हणजे हां, एकदम घाणेरड्या हां, लेव्हलपर्यंत येतात. एवढ्या येतात तरी ह्यांना काय वाटत नाही. मग मी का वाटून घेऊ? रॉकास्ट विथ रावमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जी माझ्यासोबत गेस्ट आहे श्वेता, तिने 2 अल्बम सॉन्ग केले आहेत. ॲज वेल ॲज तिचे एक चांगला फॅन बेस आहे. 100K अँड अबव्ह. नाही, अजून झाले नाही नाहीये. झालेत का? किती 98 झाले? के आहेत. यार 98K झाले आहेत. ठीक आहे, 98. अरे हे पॉडकास्ट येईल तोपर्यंत होतील 100K. ठीक आहे. आणि तिचं वय किती आहे, काय आहे, तिनं सांगायला मला मना केलं आहे. ठीक आहे. पण तिला खूप जण बोलतात, की तुमचं लग्न झालं आहे का? काय झालं आहे का? हे सगळं खूप सारे तुमचे प्रश्न असतील. तर ते सगळे तुम्ही क्लिअर करू शकता हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर. म्हणून ज्या रॉकास्ट विथ रावला सबस्क्राईब करा आणि हा पूर्ण एपिसोड बघा. तर मी वेलकम करतो श्वेता. नमस्कार. हां, नमस्कार. तर हा तुमचा पहिला पॉडकास्ट आहे, बरोबर? हो. तर तुमची जी जर्नी होती बेसिकली, म्हणजे आम्ही त्यांना बोलवतो, की त्यांच्यापासून लोकं काही ना काही शिकायला पाहिजेत, की त्यांची जर्नी काय होती, कसं त्यांनी हे सगळं केलं. तर तुमच्या जो म्हणजे जर्नी होती, म्हणजे ऑब्व्हियसली 0 फॉलोअर्सपासनं 98K जे तुम्ही बोललेत. तर ते म्हणजे तुम्ही कधी स्टार्ट केलं होतं आणि कशी जर्नी होती ते? थोडं आम्हाला थोडक्यात सांगा मी ते. स्टार्टिंग तर 2019 पासून Instagramवरती आली आहे. अच्छा, तिथून 2019ला. हां, त्याच्या आधी मी म्युझिकली आणि TikTokला व्हिडिओज बनवत होती. अच्छा. आय थिंक 7th-6th स्टँडर्डपासूनच. अरे एज माहिती पडेल असं. हां, मग मग झालं, मग हळू-हळू चाललेलं. TikTok बॅन झालं. त्याच्यानंतर ना मग ह्याच्यावरती आली, Instagramवरती. Instagramवरती. मग रील्स चालू केल्या हळू-हळू. झालं. अच्छा, हळू-हळू स्ट्रगल. केल्यानंतर होऊन जातात नाही तसं नाही. स्ट्रगल 98K. करायला लागतं प्रत्येक हां, तर गोष्टीत. ते स्ट्रगल काय केली तेच पाहिजे आम्हाला. नाही, व्हिडिओज बनवायचे. पहिल्यांदा वाटायचं की नाही, लाईक येत नाहीत, व्ह्यूज येत नाहीयेत. हं. जाऊ दे, पण नाही. जिद्द नाही सोडली. अच्छा, म्हणजे केलं. असं वाटायचं सोडायला पाहिजे होतं असं. नाही. मी नाही सोडली ना जिद्द. अच्छा, जिद्द की नाही होणं सोडली. मी हां. नाही ते नाही बोलतोय मी. मी बोलतोय, की जे तुम्ही बोलला, की मी हळू व्हिडिओज टाकत गेली, रील्स टाकत गेली. तर तेव्हा कोणी होतं का, की तुम्हाला बोलणारं, की तू रील्स टाक असं? की तुम्ही नाही, असं स्वतःवरूनच नाही. बट टाकायचे? मी स्वतःच स्टार्ट केलं. बट फ्रेंड्स होते की हां, करतीये चांगलं, कर. अच्छा, करतेस असं. चांगलं हां. कर असं. घरचे फॅमिली पण सपोर्ट करायची. कर, तू करतीये, तुला इंटरेस्ट आहे तर. अच्छा, मग तू करत गेली आणि आता 98K. बरोबर. तर ठीक आहे आणि मग चांगलं केलंस ते. म्हणूनच तू आता पॉडकास्टमध्ये बसली आहेस. ठीक आहे. तर जे तू म्युझिक व्हिडिओज केलीस, हं. केलं म्हणजे केलेलं तू. तर ते रीच आउट कसं केलं त्यांनी तुला? नाही, आता तसं तसं तर नाही. ॲक्च्युली अशी ओळख असते एखाद्या क्रिएटरसोबत किंवा हं, काय, मग त्यांच्याकडे सजेशन येतं की कोण आहे का ओळखीची असं. मग एक माझ्या मैत्रिणीला आलेलं, तिने हं, मला सांगितलं. मग ओळख झाली. हं. मग असं अल्बम सॉन्ग्स अँड ऑल झाले. अच्छा. म्हणजे तुझी मैत्रीण दुसरी क्रिएटर होती, तिच्या थ्रू तुला ते भेटलं. हं. दोन्ही असंच? नाही. हां, एक असंच नॉर्मली मला मेसेज आलेला स्वतःहून त्यांचा. Instagramला. हां, की तुम्ही इंटरेस्टेड आहात का? हां, जसं पॉडकास्ट चालू होतं. हां. मग
जसं त्यांनी तुमच्याकडे इन्क्वायरी केली की हां. तुम्ही इंटरेस्टेड आहात का, तर मग तुम्हाला का असं वाटलं की आपण करायला पाहिजे ते अल्बम सॉन्ग? नाही तसं नाही ॲक्च्युली ते पण माझ्या एका फ्रेंडच्या ओळखीचे होते. तिच्या थ्रू मी म्हणजे विचारलेलं की हे रिअल आहे का व्हॉटएव्हर काय आहे, काय नाही. तर ती म्हटली हो मी काम केलंय त्यांच्यासोबत. अच्छा, म्हणजे त्यांनी रेफरन्स दिला का की हां. हे हिने माझ्यासोबत नाही काम त्यांनी केलंय? स्वतःहून मेसेज केलेला आणि मला म्युच्युअलमध्ये दिसले ना ते, म्हणून मी माझ्या फ्रेंडला विचारलं. अच्छा, मग ती ती पण बोलली इन्फ्लुएन्सर आहे? हां. अच्छा. आणि जसं त्यांनी तुला रीच आउट केलं, तुला बोलले की हे व्हिडिओज कर, तुम्ही इंटरेस्ट आहात का, हे सारं ठीक आहे. आणि मेनली म्हणजे कसं, जे आपण Instagramवर व्हिडिओज बनवतो हं. आणि ॲक्च्युअलमध्ये जे अल्बमचं सॉन्गचं शूट होतं, तर यांच्यामध्ये खूप सारा डिफरन्स असतो का? खूप असा नाही बट असतं त्याच्यात ॲक्टिंग करायला लागते. अच्छा, रिटेक्स असतात भरपूर. भरपूर. ह्याच्यात पण असतात, तर त्याच्यात थोडे जास्त असतात. एवढंच. अच्छा. रील्समध्ये आपण करतो. ठीक आहे चल चालून जाईल चालेल. त्याच्यात जरा जास्त हे करायला लागतं, दाखवायला लागतं आपल्याला. ॲक्टिंग असू दे, डान्स असू दे, लिपसिंग असू दे. अच्छा, तर त्यांचे तर शिफ्ट वाईज चालतं. मग पूर्ण अख्खा दिवसभर शूट व्हायचा की नाही कसं, तसं टाईम नाही. स्पेंड आता कसं एक-एक असायचं? दिवस आता माझं एक चंद्रकोर सॉन्ग आहे. ते हां, 3 हां. दिवस शूट होतं त्याचं. हां. काहीतरी 3 दिवसच होतं. म्हणजे पूर्ण दिवस. रात्रीचं अच्छा. शूट असायचं आणि हां. सकाळी फक्त 6ला बंद व्हायचं. 6 ते 8 फक्त गॅप असायचा. 2च तास? परत परत शूट चालू. मग ते जे जसं नॉर्मली शिफ्ट असते 8 तासाची, हां, म्हणजे मूव्हीजची किंवा व्हिडिओ सॉन्ग जे पण आहे अल्बम, हां. तर मग मग त्याच्यामध्ये ते कसं पे कसं करतात, की अवर्स वाईज पे करतात नाही की तसं नाही. पूर्ण ते प्रोजेक्ट माझं पे पे फर्स्ट करतात? सॉन्ग होतं. दॅट्स वाय मी कोलॅबमध्येच केलेलं. अच्छा. अच्छा, फ्रीमध्ये? हां. अरे यार, काय फ्रीमध्ये करायचं यार काम? बोलायचे ना पैसे द्या. खरं सांगतोय. मग नाही करायचे फ्रीमध्ये. ठीक आहे, फ्रीमध्ये केलंस ते तुझी म्हणजे पहिला हं. हे एक्सपिरियन्स फर्स्ट घ्यायसाठी. सॉन्ग होतं दॅट्स वाय जाऊ दे हां. म्हटलं असू देत. असू दे. हां, नाही बरोबर आहे. आणि जसं तू तिथं काम केलंस हं, अल्बममध्ये, म्हणजे जे जसं तुला रीच आउट केलं हे सगळं झालं. हं. त्याच्यानंतर मग परत तुला अशा अपॉर्च्युनिटीज आल्या असतील ना? आल्यात भरपूर पण काही डाउटफुल्स असतात, की नाही, हे नाही, हे चुकीचं वाटतंय त्यांच्या हं, बोलण्यातून किंवा काय. हं, म्हणून मी आता तरी नाही घेतलेलं. असे कॉल्स येतात, की मॅम आहेत का तुम्ही अवेलेबल? आम्ही सॉन्ग करणार आहे, शूट करणार हं. आहे. मग तुमचे डिटेल्स पाठवा. त्याच्यानंतर ना गायब होऊन जातात. अच्छा, डिटेल्स घेतल्यानंतर गायब होऊन गायब जातात. होऊन जातात. की यांनी 2च केले. असं पण होतं की हिने 2च अल्बम केले आहेत तर नाही, मग. त्यांना असं सांगत तर नाही, की 2 अल्बम झालेत व्हॉटएव्हर काही. हं. तसं तर नाही. आणि तुम्ही पण कुणाकुणाला रिजेक्ट करता की मला हे नाही करायचंय. आता मग जर समोरचं जर ट्रस्टेड नसेल तर म्हणणारच मग ना. ते माहिती कसं पडतं? अरे माझ्या इकडे तर नाही मुली येऊन गेलेल्या. तसं नाही, पण तनू, सिद्धी बोलण्यातून म्हणून नाही कळतं. का? सिद्धी एक मुलगी तनू पण होती. ते हां. बोलली की हमें पता चलता है आगे वाले की बात करने से. हां. तो पण कसं ते माहिती कसं पण पडतं नाही ना, एक्झॅक्टली? एक असं चुकीच्या गोष्टी बोलणार हां. किंवा काहीतरी वेगळं बोलणार, त्याच्यातून कळून जातं, अच्छा. की हे ट्रस्टेड नाहीये, काहीतरी इंटेन्शन झोले. याचे बरोबर नाही आहेत. बरोबर. हां. तर तुम्ही Instagramवर ट्रान्झिशन व्हिडिओ बनवता हं, जास्त आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही व्लॉग्स पण बनवता. हं. बरोबर. ते मी आणि आता स्टार्ट केलंय हां. जस्टच म्हणजे. आणि ते पण मंगळसूत्र घालून. बरोबर ना? नाही ह्याचे नाही ट्रान्झिशनचे आहेत मंगळसूत्र घालून. नाही, हे व्लॉग्स पण आहेत. नाही. तुम्ही तुमच्या मम्मी मी बरोबरच्या. मम्माला विचारत होती, की मी हां. मंगळसूत्र घालून हे बनवते, हां. पोस्ट करतीये, तर लोकं मला विचारतात, की तुझं लग्न लग्न झालंय का? झालंय का? हां. तर मम्मी म्हटली, की नाही अजून लहान आहे. हां, तुमची मम्मी बोललेली ना लहान आहे हां. म्हणून. पण ठीक आहे. पण तुमची म्हणजे ते फ्रेमवर मोठे वाटतात हो, तुम्ही हो. रिअलमध्ये आणि हां. आता किती लहान. मग म्हणजे माझे सगळे प्रश्नच गेले ना डोक्यातनं, की आता यार मला हे विचारायचं होतं. पण ही तर लहान आहे. आता हिला विचारायचं कसं? असं झालंय ते. तर ठीक आहे. आता ठीक आहे, लग्न नाही झालंय. आता सगळ्यांना नाही. माहिती पडलं कारण की हे पॉडकास्ट बघतायत म्हणून. रॉकास्ट विथ राहुल. ठीक आहे. तर तुम्ही आता कॉलेजमध्ये कॉलेज. कॉलेजमध्ये आहात बरोबर. तर कॉलेजमध्ये तुम्हाला ओळखत असतील ना मग, की ही हां, इन्फ्लुएन्सर ओळखतात. आहे, रील्स बनवते. मग त्याच्यातनं मग काही थोडं नाही ॲक्चुअली मी 11th-12th कॉलेजला रेग्युलर जात होती. आता हं. एक्सटर्नल आहे. फर्स्ट इयरपासून. एक्सटर्नल म्हणजे? एक्सटर्नल म्हणजे फक्त एक्झाम्सला फक्त जायचं. एक्झामला हां. जायचं. मी आता सेलिब्रिटी झाली. आता मी येणार नाही कॉलेजमध्ये. 11th-12thला पण अशी जास्त जात नव्हती. कधीतरीच जायची. हां. बट आजचा पूर्ण एक्सटर्नल गेलं. आता फक्त व्लॉग्स बनवायचे. हां. हेलो तसं गाईज, पण मैं एग्जाम दे रही हूँ. हां, असं.
तसं नाही, मला पहिल्यापासूनच असं स्टडीजमध्ये इंटरेस्ट नाही आहे. सो अच्छा. घरच्यांनी फोर्स पण नाही केला कधी की तू कर म्हणून. त्यांना माहिती होतं तुला इंस्टाग्राम करायचंय. आहे, अरे कुछ नहीं होगा तो इंस्टाग्राम पे कुछ ना कुछ कर लेंगे असं. तुला जे करायचंय ते तू कर, असं अच्छा. होतं. पण तू ट्रान्झिशनचे व्हिडिओ असे मंगळसूत्र घालून करतेस आणि खूप जणांचं म्हणजे लोकांना पण ते बघायला आवडतं ना, की बाबा हां, असं. आता तसेच मी जर ड्रेसवरती व्हिडिओज टाकले तर नाही, त्यांना मी साडीतच आवडते अच्छा. बघायला, जीन्सवरचे पण नाही. आणि मग हे तुम्हाला कसं माहिती पडलं त्यांना साडी आवडते असं? जेवढे साडीमध्ये व्हिडिओज टाकते तेवढे जातात मिलियनला. अच्छा. 100K प्लस असं अच्छा. असतं. तर मग तुम्हाला एक निश माहिती पडली, की मी साडीवरचे ट्रान्झिशन व्हिडिओ टाकले हां, तर ऑडियन्सला ते आवडतं आवडतात. जास्त. आणि मग वेस्टर्नचे टाकले तर ते जास्त बघत नाही, नाही. जातच नाही. बरोबर ना? त्याच्यातनं तुम्हाला माहिती पडलं, की मला हां, हे नाही करायला पाहिजे, हे करायला हे पाहिजे. करायला बरोबर. पाहिजे. जसं ऑडियन्सला माझ्या काय आवडतं, हां, हे तुमच्या मते तुमच्या म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की ते सगळे जे पण इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांनी ते माहिती करायला पाहिजे, हं. की आमच्या ऑडियन्सला हे आवडतं, हे आवडत नाही आणि त्याची स्टडी करायला पाहिजे, असं हो. वाटतं का तुम्हाला? आणि कारण स्टार्टिंग मी पण लिपसिंग पासून केलेली. अच्छा. टिकटॉकचे व्हिडिओज होते ना, हां. सो लिपसिंग बनवायची. मग हळूहळू ट्रान्झिशनवर आली. हं, मग नॉर्मल स्लोमोजवर आली. हं, मग त्याच्यातून कळतं की बाबा लोकांना ट्रान्झिशन आवडतं किंवा हं. लिपसिंगचे व्हिडिओज आवडतात, तर आपण तेच टाकावे. अच्छा. म्हणजे आणि ते बरोबर पण आहे. अकाउंट हां, त्याच्यामुळेच ग्रो होणार, हो. की सपोज लोकांना वेस्टर्नवर तुम्हाला बघायला नाही आवडत नाही आणि आवडत. त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवतायत तर ते बघणार पण नाही. होय. बरोबर. आणि हे एक म्हणजे एक चांगली पण गोष्ट आहे म्हणजे कसं, की आधी Instagram नव्हता, तर तेवढा प्लॅटफॉर्म नव्हता भेटत. हां. जसं की कुणाला मूव्ही करायची असेल, ऑडिशन द्यायचं असेल, तर हं. त्यांना एकच वे होता, की जा लाईनमध्ये लागा आणि ऑडिशन द्या. बरोबर बरोबर. आहे. पण तुम्हाला वाटतं का, की Instagramचा तुम्हाला फायदा होतो, की तुम्हाला ब्रँड्स रीच आउट करतात असं? हां, तसं पण आहे. बट आपण होपफुली एकाच ह्याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती नाही ना थांबू शकत. हां. असं. दुसरं पण साइड बाय साइड काहीतरी केलं पाहिजे. पण काहीतरी म्हणजे काय करता तुम्ही साइड बाय साइड? तसं नाही, तुमची जी काही हॉबी आहे व्हॉटएव्हर, हां. की आता रील्स बनवणं एखाद्याचंच असतं. आता हं. बाकीचे नाही करत. मग एखादं जॉब करतं, दुसरं हं. काहीतरी करतं. तसं साइड बाय साइड एक ऑप्शन आपल्याकडे 2 ऑप्शन झाले पाहिजेत, की एक हे आणि एक दुसरं काहीतरी. तसं मी आता रील्स बनवते, बट मी मेकअप आर्टिस्ट आणि नेल आर्टिस्ट आहे ऑलरेडी. दोन्ही? हां. आणि हे म्हणजे तुम्हाला कशी काय प्रेरणा भेटली, की तुम्हाला मेकअप आर्टिस्ट बनायला मला पाहिजे? आवड होती. अच्छा. हां. मला करायचं होतं. कधीपासनं तरी म्हणजे नाही, लहानपणीपासूनच की नाही, मला नाही. आता मेकअपची आवड? जस्ट असतं ना रील्स बघून, बघून हं, हं, हे हं. येतं तसं. अच्छा. म्हणजे सण त्योहार येतात त्याच्यानुसार मग मेकअप करायचं हे सगळं. नाही, बरं. तसं नाही. हां. असंच हा सण मी त्योहारवरनं स्वतःसाठी मला शिकली. अच्छा स्वतःसाठी शिकली. म्हणजे स्वतःच्या मेकअप करायसाठी. हां, म्हणजे तसं म्हणू शकतो आपण. अच्छा आणि मग आता दुसऱ्यांवर करता. हां. करता काय की नाही करत? नाही, कधीतरीच ऑर्डर्स घेते मी. ह्याच्या शूटमधूनच टाईम नाही भेटत. अच्छा. कधी-कधी वेब सीरीजचे शूट्स चालू असतात. तर म्हणजे मग हे रील्ससाठीच. कंप्लेंट आहे की चांगली गोष्ट आहे ना? की टाईम काय नाही झालं? भेटत. म्हणजे कंप्लेंट नाही ना ही की नाही, नाही. चांगली गोष्ट चांगली आहे गोष्ट की आहे. हां. तुम्हाला मेकअपचं हां. हे करावं नाही लागत. बरोबर ना? मी आता काही दिवसानंतर गुढीपाडवा येणार आहे. हां. बरोबर. तर असं असतं का ते, की गुढीपाडव्यासाठी वेगळं आपण काहीतरी करायचं, हा हां, असं ट्राय मग असतो हां. इन्फ्लुएन्सरचा? नाही, मग शूट्स करायचे गुढीपाडव्याचे. हं, तो लूक करायचा, आपला मराठमोळी लूक करायचा, पोस्ट करायचे. हं. म्हणजे रील्स. तरी अ, असा एक डोक्यामध्ये एक इमेज बनते ना, की आता गुढीपाडवा आलाय, मला हं, त्याच्यासाठी शूट करायला पाहिजे. असं हं. तुमचं पण असं आहे? असं प्रत्येकाचंच असतं. म्हणजे सगळ्या प्रत्येक इन्फ्लुएन्सरचं? इन्फ्लुएन्सरचं असतं. प्रत्येक सणाला, दिवाळीत पण त्यांचे पोस्ट असतात. हं, गणपतीमध्ये पोस्ट असतात. हं. गुढीपाडव्याला पोस्ट असतात. संक्रांतीला असतात. प्रत्येक इन्फ्लुएन्सर्सच्या पेजवरती आहेत. जसे तुमचे आहेत. हां. आणि आता परत हा पॉडकास्ट येईल तेव्हा तुमच्या पेजवर यांच्या पेजवर जाऊन बघा. श्वेता अशोक हां. Instagramला तुम्हाला खूप सारे गुढीपाडव्याचे पोस्ट दिसतील. बरोबर ना? गुढीपाडवा असेल तेव्हा. हां, आता गुढीपाडव्याच्याच वेळी आपलं हे एपिसोड आलं असेल. हां. बरोबर. तर तेव्हा मेनली काय असतं माहिती आहे का, की कुणी-कुणी स्टार्ट करतात. हं. जसं आज तुमचे 98K झाले, पण कधीतरी तुमचे 1K, 2K होते. असणार आहेत. बरोबर. होते. तर त्यावेळी म्हणजे तुम्हाला असं वाटायचं नाही का, की यार आता माझे फॉलोअर तर वाढत नाही आहेत. मला व्ह्यूज पण नाही येत आहेत. तर वाटायचं. एकदा मी हे बंदच करून टाकते Instagram असं. आत्ता माझी आयडी रिसेंटच सस्पेंड झालेली. अच्छा, हां, मग तेव्हा मला असं वाटलेलं, की नाही आता झालं संपलं. संपलं. सगळं संपलं. बट नाही, आली रिकव्हरसाठी दिलेली.
हां. रिकवर झाली. मग परत असं म्हटलं, सगळे मला म्हणायचे जाऊ दे कर 0 पासून परत हिरोपर्यंत जाशील. हां. पण नाही, माझ्या मनात नव्हतं की नाही झालं बास. खूप एवढे स्ट्रगल केलेलं 2019 पासून. आता बंद झालं असं वाटलं 2 मिनिटावर. पण झालं. किती दिवस लागले पण ते आयडी रिकवर व्हायला? आय थिंक 4-5 दिवस झाले. मग त्या 4-5 दिवसात तुझी हालत कशी होती? होतं झालंय ते चांगल्यासाठी होतं म्हटलेलं आणि मी सोडून दिलेलं, पण झालं. खरंच? हां. म्हणजे तुला असं टेन्स वगैरे फील नाही नाही झालं? झालेलं, हं, की बाबा नाही काय होणार, आता काय होईल. हं. मी रात्रीचे मेल्स चेक करायची. अच्छा. 3 वाजता, 4 वाजता. हं. झालं पण. मग रिकवर झाली तर हो. मग तुला फायनली बरं वाटलं हो. की मग तू देवाला मानतेस? हो. मग तुला असं वाटलं की देवांनी काहीतरी माझ्यासाठी हां. चांगलं केलंय? हां? कारण मी स्टार्टिंगच तशी केलेली. मी पोस्टच स्वामींच्या फोटोची टाकलेली अच्छा. आणि त्याच्याखाली लिहिलेलं की माझी एवढी आयडी सस्पेंड झाली आहे. 98K होते. अच्छा. म्हणजे मग पण त्याच्यावरून लोकांना कळालं. तिथे पण माझे आय थिंक 3 ते 4 दिवसात 6,000 फॉलोअर्स झालेले. दुसऱ्या दुसऱ्या आयडीवर पण? आयडीवरती. अरे वाह! म्हणजे ते तू रेफरन्स टाकलास म्हणून. हां. बरोबर ना? बाकीच्या इन्फ्लुएन्सर्सना कॉन्टॅक्ट केला की हां, असं माझी झालंय. मग आयडी त्यांनी सस्पेंड. स्टोरीज वगैरे पोस्ट केल्या. हं. पण ॲक्च्युअलमध्ये कसं असतं माहिती आहे का? तू बनवशील तो सेम कंटेंट तू बनवणार. हं. कारण की त्याच्यात एक एक्सपर्टीज म्हणजे तुझ्या ऑडियन्सला काय आवडतं हे तुला माहिती पडलं. हां. पण नवीन आयडी सुरू करून ते ग्रो करणं त्या लेव्हलपर्यंत हां. खूप जास्त चॅलेंजिंग आहे ना? खूपच. मग तेव्हा तर तुला भीती वाटली असेल की यार कसं भीती तर करायचं? वाटलेली, पण होता सपोर्ट पब्लिकचा की तू कर, आहे आम्ही. हां. कारण की ॲक्च्युअलमध्ये जे आपले डेली कन्झ्युम करतात आपला कंटेंट ते बघतातच. हां. बरोबर पण ना? एखाद्याला माहिती, जे त्या आयडीवरती फॉलो करत असतात त्यांना ही आयडी आहे, हिचीच आहे की दुसऱ्या कोणाची हे माहिती हां, नसतं. कारण की खूप साऱ्या फेक फेक आयडीज आयडीज असतात असतात. त्यामुळे लोकांना मेनली. कळत नाही की खरं रिअल अकाउंट आहे की नाही, फेक आहे. हं. मग एखादाच फॉलो करते, एखादा नाही करत. मग त्याच्यात पण लॉस आहे. त्याचे म्हणजे लॉसच आहे तो भरपूर मोठा लॉस हां. आहे. आणि जेव्हा जेवढे फॅन पेज आहेत त्यांनी पण टाकलं पाहिजे की फॅन पेज आहे म्हणून. माझे हां, आतापर्यंत जेवढे फॅन पेज आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या बायोमध्ये आहे की फॅन की पेज फॅन पेज आहे. आहे म्हणून. म्हणजे तुम्ही त्यांना बजावून ठेवलंय असं? बजावून असं नाही, बट मला मध्ये मेसेज आलेले की हं. नाही का, ह्या अकाउंटवरून मेसेज येतोय, हं. तुझं अकाउंट एक आहे, हं. मग काही स्क्रीनशॉट पेमेंट कर मला, असं म्हणजे माझ्या नावाने बापरे! असं. मग मी मेसेज केलेला त्यांना की तुम्ही जर फॅन आयडी ओपन करत असाल तर तिथं मेन्शन करा की हे फॅन पेज आहे. हं. आणि मेनली काय आहे माहिती आहे का श्वेता, तुझ्या आयडीवर मेल आयडी हे नाही केलेलं आहे ना? केलंय ना. मेन्शन नाही केलंय. केलाय. कधी आता रिसेंटली? नाही, कधीच केलाय मी हां, स्टार्टिंग कारण का पासूनच. मी जेव्हा ट्राय केला ना रीच आउट करायचं तेव्हा मला मेल आयडीच नव्हता भेटला. नाही, मी पहिल्यापासून म्हणजे स्टार्टिंगच मी मेल आयडीच टाकलेलं, कारण प्रत्येकाला DM मध्ये मेसेज नाही हां, जात ना, नाही that's जात why. ना प्रत्येकाला आणि ते कॉल पण नंबर पण तिथं देऊ नाही शकत. हां. बरोबर ना? तर तेच आहे. आता तू जसं बोललेलीस की मेनली तू कोल्हापूरची हं. आणि तू पुण्याला शिफ्ट झालीस. किती दिवस झाले शिफ्ट होऊन? 5-6 वर्ष झाली असतील. तरी एवढी चांगली मराठी शिकली? मराठी म्हणजे मी कोल्हापूरमध्ये मराठीच नाही, बोलणार. कोल्हापूरमध्ये मराठी बोलतात ते नाही, पण मग कोल्हापूरची मराठी बघ. हां, पण जसा मी इकडे विदर्भाचा आहे, हां, बरोबर आहे. पण नागपूरचा. हां. इकडे म्हणजे असतं ना, आता फ्रेंड्समध्ये राहून ते विसरून त्यांची लँग्वेज असं. अच्छा. आणि तुला असं वाटते का की तू हळू बोलतेस त्याच्यामुळे तू लवकर कॅप्चर केलंस? नाही, तसं काही नाहीये. हां. पण आहे. हां, कारण की प्रणालीसोबत पण माझा शूट झालेला. तिची हं. मराठी बघ. हां. थोडी डिफरंट होती हां. कोल्हापूरची. माझी त्याच्यातूनही डिफरंट नाही, होती. माझं असं प्रॉपर अशी कोल्हापुरी नाही बोलत मी. हां, थोड्या गोष्टी, जेवलीस का? हो. हां. आमच्यात जेवलीस का? असं मुलीला विचारतच नाही. जेवलास का? हेच विचारतात. जेवलास का? हां, म्हणजे ती मुलींना मुलांसारखं बोलवायचं. कुठं? कोल्हापूरमध्ये? हां. नाही आहे. प्रत्येक मुलीला. हां, जेवलास हां, का? हां. जेवलास का? पण हे तर काय करतोयस? हे असतं. प्रत्येक मुलीला पण नाही आहे. मुलीला हो. खरं माहिती आहे? नशीब आम्ही विदर्भाचे, मग बरोबर आहे आमचं. आम्ही श्रीलिंगी पुल्लिंगी एवढा तरी फरक ठेवतो. नाही, पण कसं हं. म्हणजे पहिल्यापासूनच मी लहानपणापासूनच बघत आले आणि प्रत्येक ठिकाणी हेच आहे. म्हणजे आमच्या इथे तरी तेच आहे. अच्छा. आता मला घरून जरी कॉल आला तरी विचारतात, "जेवलास का?" "हो, अच्छा. जेवलो." अच्छा. असं आता असतं. पण हां. आई-बाबा अजून ते हां, कोल्हापूरची हां, मराठी हां. बोलतात. असं आहे. अरे यार, मग तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मग कारण प्रॉब्लेम नाही आहे ॲक्चुअली, ते रूट्स असायला पाहिजेत.
पण जसं तू मूवीज वगैरे मध्ये असेल ना तर ते थोडं प्रॉपर असतं मराठी. आणि जर तुला तू बोललीस की आपण पॉडकास्ट मराठीमध्येच करायला हा. पाहिजे, बरोबर. जसं तुला हिंदी मूवी आली हा तर तू करणार तेव्हा नाही. ट्राय करू शकते, काही हा. प्रॉब्लेम नाहीये, पण जर असं असं चल बी चले हिंदी अच्छा चलो. काय 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 म्हणजे असं थोडंफार तळ्यात मळ्यात हा असं. मराठी हिंदी मिक्स. अच्छा. काय पांघरून ओळणे को लावायचं असं. एक इन्फ्लुएन्सर होती यार, तिने रिसेंटली टाकलं पांघरून ओळणे को लावं असं. तर तेवढी पण नाही ना आपली, ठीकठाक आहे. नाही हा? ठीकठाक पण कशी नाहीये. काय काय बात करतेस, खरंच. हो ठीक आहे, शिकून घे. नक्कीच लवकर. हा, पण तुला असं वाटत असेल ना की यार पहिला मूवी मला भेटायला पाहिजे तर तो मराठी असायला पाहिजे, हा बरोबर. मराठीतली कुठली ऍक्ट्रेस किंवा ऍक्टर तुला आवडतं? मेल की फिमेल? ऍक्ट्रेस म्हणजे फिमेल आणि ऍक्टर म्हणजे हा मेल. ओके, हा ऍक्टर्स विचारला का? हा. तसं नाही, खूप सारे आहेत. असं एकावरती हे नाही, पण असं तर मराठीमध्ये खूपच मोठे मोठे शोज झालेत. हम्म. पण आम्ही आता ह्याच्या मूवीच्या ह्याच्यासाठी प्रीमियरसाठी गेलो होतो, तिथेही भेटतात. हा, तू मूवीच्या प्रीमियरला पण जाऊन आलीस ना. हा ते ते कसं यार त्यांनी रिच आउट केलं तुला? ते ॲक्च्युली फ्रेंड थ्रूच झालेलं. त्यांचा मेल आलेला की इन्फ्लुएन्सर्स हवेत कोल्हापूरमधले. हम्म. मग आम्ही सगळे गेलेलो आणि होतो. तो प्रीमियर कुठे होता? कोल्हापूरला? मुंबईमध्ये. मुंबईमध्ये होता ना. हा. तेच तर मी बोलतोय की कोल्हापूरला युजली प्रीमियर लॉन्च नाही करत. नाही, सगळे प्रीमियर लॉन्च होतात मुंबई, मुंबईमध्ये. आणि जास्त असेल तर दिल्लीमध्ये होतं. हा कुठला जर त्या साईडची मूवी असेल, हरियाणवी वगैरे मेनली, तर त्यांनी ते फ्रेंड थ्रूच रिच आउट केला. हा ॲक्च्युली कसं आहे, एक एजन्सी कसं असतं तसं इन्फ्लुएन्सर्सचा एक ग्रुप असतो. त्या ग्रुपवरती मेसेज येतात की अच्छा, कोणी इंटरेस्टेड आहे का, इंटरेस्टेड आहे का? आणि मग मेल्स येतात. मग त्यांना कळवायचं की हो इंटरेस्टेड आहे. आता तो मूवी आलाय की येणार आहे? कोणता झाला, तो कधीच येऊन गेला. कधी तू गेली होती या लॉन्चला? झाला असेल 1 वर्ष. 1 वर्ष झालंय? तो जुना व्हिडिओ होता म्हणजे? नाही, पोस्ट केलेत मी. आता रिसेंटली पोस्ट केली आहेस की नाही जुनी नाही, आहे? 1 वर्षच झालं. अच्छा, रिसर्च तेव्हाच पोस्ट करताना केले. मी पिन बघत, केलं असेल मी, आय थिंक. हा, तर ते बघत बघत गेलेलो. म्हटलं अरे वा, मस्त आहे यार, एवढा कमी वयात एवढी मोठी अचिव्हमेंट म्हणजे. नाही, ते असतं एक, म्हणजे असं ग्रुप थ्रू गेलं ना तर त्यांना पण नेक्स्ट टाइम पण तसंच ग्रुप थ्रूच बोलवतात. अच्छा, की पर्टिक्युलर याच्यासाठी मग ते बघतात की ह्या एरियातले कुठले इन्फ्लुएन्सर आहेत. तसं नाही, आता माझा एरिया तर असं कोल्हापूर पुणे असं आहे. हम्म. मी बायोमध्ये पण टाकले दोन्ही. हा, मग त्यांना बघितलं ते. कळत नाही, कन्फ्युज होतात कोल्हापूरची आहे की पुण्याची असं. मग आता तरी तू कोल्हापूर ठेवलायस आणि हा तुला पाहिजे आहे कोल्हापूर. हा ऑब्विसली इथला फॅन बेस माझ्यासाठी खूप चांगला आहे. इथला पण आहे, हा. पण शेवटी कोल्हापूर आहे. मी कोल्हापूरची आहे तर मी तिकडे ते ठेवणार आहे हा. असं. नाही नाही, चांगलं आहे. आणि तुझा स्वभाव असा खूप शांत आहे, तर कशामुळे? तुझे काही असे एक्सपिरियन्सेस झालेत लाईफ नाही मधले? नाही, शांत असं नाहीये, हम्म. आहे पण तेवढं. म्हणजे जास्त बोलायचं नाही तेवढं? नाही, बोलते मी तशी जास्तच. हा, पण जे खास असतात त्यांच्यासोबत? तसं काही नाहीये, हा. मी अशी बोलते प्रत्येकासोबत, फ्रीलीच असते मी, पण तेवढं. अच्छा. अरे फ्रीली म्हणजे, आणि तेवढं हा, म्हणजे आता जास्त तर नाही ना बोलू शकत. समोरच्याला बोलायला आवडतं नाही आवडत ते नाही ना सांगू शकत. अच्छा. मग आता जसं तू रील्स टाकतेस आणि तुला कमेंट्स येतात, काही कमेंट्स खूप वाईट पण असतात, तर मग त्या कमेंट्सना तू कसं काय हँडल करतेस? हँडल असं नाही, पहिल्यांदा स्टार्टिंगला मला एकच कमेंट आलेली, आणि ती कमेंट बघून मी मला असं वाटतं 1-2 तास रडत होती. कुठली एकच अशी कमेंट होती ती? होती असंच नाही, बोल काहीतरी. चल, नाही बोल. नाही नाही, कट करू आपण नंतर, पण तू बोल चल. नको, पण तुला घरातल्यांनी हेच शिकवलं का, अच्छा, अशी कमेंट अशी आलेली. कमेंट हा, होती? आणि मग नंतर ना घरी माहिती नव्हतं, हे काहीच माहिती नव्हतं. मी स्क्रीनशॉट काढलेला आणि डिलीट करून टाकलेलं, कमेंट डिलीट केलेली. त्याच्यानंतर मी रडली, म्हटलं जाऊ दे, होईल ते होईल. मग हळूहळू जसे बाकीच्या इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडिओ बघायची, मग त्यांच्या कमेंट बघायची. मग मला असं वाटायचं मला तर एवढं नाही आहे माझ्यापुरतं, म्हणजे ठीक आहे, थोड्या लिमिट्सपर्यंतच माझ्यापर्यंत कमेंट्स आहेत. ह्यांना एवढ्या म्हणजे एकदम लेवल पर्यंत येतात. एवढ्या येतात तरी ह्यांना काय वाटत नाही, मग मी का वाटून घेऊ. पण असं तू अशी कुठली रील टाकली होतीस की तुला असं बोलले ते? असं नाही, ट्रान्झिशनचीच रील ट्रान्झिशन होती तरी असतात एखादा. असतात, खूप असतात. 100 मध्ये एक घाण असतं. अच्छा, तो घाण होता का? तो 1000 मध्ये असेल. मग तू 2 तास रडलीस का? पण घरच्यांना सांगायचं ना की नाही, असं ते मला वाईट वाटलेलं ना, की का मी काहीतरी चुकतीये का, हा. की मला असं बोललेत. दॅट्स वाय. ही कधीची गोष्ट आहे तरी?
स्टार्टिंग होती माझी तेव्हा टिकटॉकची की इंस्टाग्रामची? इंस्टाग्रामची. तेव्हा असं बोललं तुझं हा. एकदम रडत बसलीस. मग तू यार, पण कसं आहे हे माहिती आहे का, मेनली काय होतं, इन्फ्लुएन्सर म्हणजे थोडे हे असतात, काय की सहन करणारे. हा, कारण ते की नंतर नंतर ना सवय होत जाते सहन करायची एखाद्या लिमिट नंतर ना, हा की एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, जाऊ द्यायचं. त्या लोकांकडे जास्त लक्ष दिलं ना की ती जास्त करतात. अच्छा, असं आहे. म्हणजे त्यांना भाव भेटतो, हा, की बेफुकट आपण त्यांना असं बोललो की पब्लिसिटी. ही आपल्याला रिप्लाय देते, हा, आपण असं केलं की ही आपल्याला रिप्लाय देते. चांगल्या अच्छा. कमेंट्सना कधीच रिप्लाय नसतो, वाईट कमेंट्सना रिप्लाय देतात. आणि फॅन पण देतात, आपले जे फॅन बेस हा तुमचे हा, पेजेस असतात ना, ते पण त्यांना रिप्लाय देतात की तू की असं का बोलतोय, हा तुला नंबर पाठवू का, तू मला कॉल कर, मी तुला चांगलं सांगतो, हा, तू असं. इथं भेट, तू तिथं हा, भेट, हा, तुला पार सोलून काढतो असे कमेंट असतात, माहिती आहे का. मग आणि जे करतेस म्हणजे हे सगळं हँडल करून तू आता म्हणजे ग्रो केलंस, त्याच्यामुळेच ग्रो केलंस की तू जे आहे की इग्नोर करा, हम्म. की बोलणार एकदा, दोनदा, तीनदा, नंतर सोडून देणार, बरोबर. आणि त्यांना भाव दिला की ते परत परत तेच करतात. तेच करतात, घाणेरडे कामं. ठीक आहे. आता मी तुला विचारलं होतं की तुझी ऍक्ट्रेस कुठली कुठली फेवरेट आहे ऍक्ट्रेस? तसं अशी काय कोणी? नाहीये. हा, हा, मी आता मूवीज पण बंद केलेत बघायचे, कारण टाइमच नाही भेटत. का का पण? नाही असंच, नाही, जसं तुला ऍक्ट्रेस बाहेर. व्हायचं आहे ना? हा, पण असं नाहीये की एकच फिक्स. प्रत्येक जण असं एखाद्याची मूवी बघितली की हा हे पण आवडतं, ते अच्छा बघितले अच्छा की हा अच्छा, ते पण ते पण आवडतं, असं. आवडतं. तुला प्राजक्ता माळी आवडते का? हा, चला येऊ द्या ना. चला नाही, चला. ते त्याच्यासाठी नाही. हम्म, मी त्यांचा तो रिसेंटचा मूवी बघितलेला, हम्म. कोणता होता आता मला नाव पण, मदन मंजिरी, तो हा 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 तो हा. त्याच्यामुळे आवडतात हा त्या. पण म्हणजे असं नाही, पॉडकास्ट तुमचा आहे, मी फक्त 1 मिनिटं बोलतो हा. त्यांच्याबद्दल, की त्यांना म्हणजे मी त्यांना पाहिलं ना 5-6 वर्ष आधीच्या आणि हम्म. आत्ताचा खूप फरक आहे. का असं का पण? म्हणजे जे बोलण्याची त्यांची हा पद्धत हा किंवा जो बोलतात ना इन्स्टंट, हा, त्यांना आता हे ते बोलायचे, उत्तर ती द्यायला. आता सवय झाली असेल ना हां. त्यांना. आधी-आधीचे त्यांचे इंटरव्ह्यू बघा, की त्या खूप म्हणजे विचार करायच्या आधी, हा फंबल व्हायच्या हा, बोलण्याच्या आधी. आता हे बघा एकदम आता सवय झाली, आता इन्स्टंट. मीडिया ऑल हां, हे सगळं. सगळं. आणि म्हणजे त्यांनी मेहनत पण केली असेल हो, ना, जसं सगळे करतात, बरोबर. पण शेवटी किती समोर गेले तरी इन्फ्लुएन्सरकडे येतात प्रमोट करायला मूव्ही. ते तर ठीक आहे, बट कधीच ऍक्टर नाही ह्याची हे जागा घेऊ शकत. ॲक्ट्रेस. इन्फ्लुएन्सर कधी ऍक्ट्रेसची जागा अच्छा, नाही घेऊ मग अरे शकत. तू उलट झालं. चुकून उलट बोलली. उलटं ठेवू, आम्ही सरळ काढून घेऊ इथनं. माहीत आहे का? हां, ऑब्व्हियसली, कारण कारण ऍक्टिंग खूप वरच्या लेवलला आहे ते, आपण रील्स बनवून नाही हे करू शकत. हं. पण ॲक्टिंग पण रील्स वरती बनवणं पण खूप सोपं नाहीये. नाही हा, आहे. एक्झॅक्टली. आणि ॲक्टिंग एक कला आहे. जर तू गेलीस आणि ते शिकलीस, तर तू पण शिकणार ना, एवढं काय आहे. पण त्याच्यासाठी इच्छा पाहिजे हां हा, मनातनं. माझी आवड आहे. मी आय थिंक मला वाटतं 4th स्टँडर्ड पासून मी असं कोण ऍक्ट्रेस किंवा एखाद्या इव्हेंटला वगैरे आले की मी हं. जायची फोटो काढायला. फोटो. मी फोटो काढायला जायची. माझा लहानपणीचा फोटो आहे गोविंदा सोबतचा. अच्छा. हम्म, आहे आता पण? आहे. पाठवशील आम्हाला? हा, नक्की. तेव्हा किती वर्षाची होतीस तू? खूपच लहान होती मी, अच्छा. तरी कळत तुला नव्हतं. समजायचं की हा नाही, हिरो मी आहे. नंतर फोटोज बघितले ना, मग कळाले ना मला, घरच्यांनी सांगितलं. अच्छा. मग तुला आवड होती, हा हिरो आहे, याच्यासोबत जाऊन फोटो काढायला हा पाहिजे, बरोबर. आणि आता तर तुला भेटतच असतील ना, जे मराठीवाले हा, साधारणतः, की प्रीमियर लॉन्चला आहे ते सॉन्ग आलं की त्यांचं. म्हणजे तुला असं वाटतं का की म्हणजे आता सपोज तू इन्फ्लुएन्सर नसती झाली हा. आणि तू नेल्स आर्ट पण नसती केलं, हम्म. मग काय? मग त्याच्या व्यतिरिक्त तू काय केलं नाही, असतं? त्याच्या व्यतिरिक्त असं नाही, पण लहानपणापासूनच मला म्हणजे हेच डान्स, ऍक्टिंग, हं. नाही तर असं सोशल मीडिया, हेच माझ्या डोक्यातच होतं अच्छा. लहानपणापासून. 4th स्टँडर्डमध्येच मी 4th किंवा 3rd मध्ये हं. मी DID मध्ये गेली. काय बात हा, करतेस? 3rd हां. राऊंड पर्यंत गेलेली. 4th राऊंडला मी झोपून गेली, हां. मग घरी आली. घरी आली. म्हणजे डायरेक्ट टीव्ही मग राउंडला गेली होतीस? हो. अच्छा. आणि पूर्ण राऊंड कम्प्लीट झालेले, हं. बट त्या टायमिंगला सकाळी मॉर्निंगला गेलेली मी, आय थिंक 4 वाजता. हं. तेव्हापासून लाईनमध्ये खूप रश असतो, हां, त्याच्यात ते जायचं, माहिती आहे. मी पण नंबर्स ठेव, ऑडिशन दिलेत. एका रूम मधून सेकंड रूम मध्ये, सेकंड हां. रूम मधून थर्ड रूम मध्ये, आणि मग लास्टला 4th, मग 5th, मग 6th, असं. मग मी खूप थकलेली. किती वर्षाची होती? 4th स्टँडर्डमध्ये? हा म्हणजे 5-8 वर्ष, 8-9 हा, वर्षाची असतील तू. आणि मग नंतर ना माझ्या मम्मीला खूप आवड आहे,
अशा हा. गोष्टींची. म्हणजे अच्छा. प्रत्येक रियालिटी शोज. हा तसं नाही, तिला जे म्हणजे करता आलं नाही ना ती आमच्याकडून करून घेते. अच्छा, हा म्हणजे तिचे स्वप्न अधुरे राहिले. हा म्हणजे प्रत्येक मम्मी तेव्हा रेडिओवरती ऐकायची हम्म. की आज इथे ऑडिशन आहे, तिथे हम्म. ऑडिशन आहे, चला दुसऱ्या संध्याकाळी डान्स करा, सकाळी उठा ऑडिशनला जा. अच्छा, असं होतं का? हा. असं म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस नाही नव्हती? नाही नाही असंच. तरी तू तिसऱ्या हा राऊंड पर्यंत हा गेलीस? हा म्हणजे आणि चांगली डान्स करतेस. हा आता पण करतेस? हा कधीतरी. अच्छा. आणि मग ते झाल्यानंतर ना मी माझी बहीण आम्ही दोघी पण गेलेलो. हम्म. दोघी पण माझा 4th राऊंड झाल्यानंतर ना डॅडी बोलले की जाऊ दे थकली ती आता. मग अच्छा. रिटर्न घरी आलो. मग त्याच्यानंतर ना नाही गेली कधीच. बापरे, म्हणजे तू खूप कमी वयात तिथे DID ला पण जाऊन आली. हो. मग नंतर मोठी झाल्यानंतर तुला वाटलं नाही की मला आता परत डान्समध्ये ट्राय करायला पाहिजे? वाटतं पण आता असं वाटतं की किती कॉम्पिटिशन आहे आणि असं. आळशी पण आहे मी असं. असं वाटतं का? नाही पण आता असं नाही, एखाद्याच गोष्टीत इंटरेस्ट असतो. हम्म. हळूहळू वय वाढत जाईल तसं कळतं की हे नको हे पाहिजे, अरे खूप हे लहान नको हे आहेस तू, पाहिजे. वय वाढत काहीच नाही पण बाबा. मी आता लहान होती ना, खूपच लहान होती ना. हा. आता एवढी झाली ना. हम्म. तर तुमचं. स्वप्न अशी चेंज होत गेली. अच्छा. आणि आता काय स्वप्न आहे तुझ्या मेनली? स्वप्न असं नाही, ह्याच्यातच मोठं व्हायचंय. कशात? सोशल अच्छा, मीडियामध्ये. सोशल मीडिया आणि नेल्स आर्ट. हा नेल्स ते काय मी स्वतःसाठी आणि त्याच्यात फ्रेंड्स म्हणजे एक फॅमिली. काही नाहीच झालं तर आपल्याकडे काहीतरी पाहिजे हा म्हणून ते आहे, त्यासाठी. बॅकअप आहे माझ्याकडे. अच्छा, नेल्स आर्टवाला. हा. चांगले आहे. आणि तू बोललीस की तुला ॲक्टिंगमध्ये आवड आहे, हम्म. बरोबर. मग तू त्याच्यासाठी काही मेहनत करतेस म्हणजे, किंवा नाही ते ऍक्च्युली स्किल्स मी शिकायचे ट्राय करतेस? हां, तसं काही नाही. मी केलेत 1-2 सीरीज. पण त्यांचं असं असतं, की पहिल्यांदा ठरलेलं असतं, की YouTubeवरतीच पोस्ट होणार आहे. अच्छा. Instaवरती नाही पोस्ट होणार आहे. मग ते असं असतं, की फॉलोअर्स बघून बोलवतात, की हां, हम्म. हिचा फायदा होईल आपल्याला, लाइक दॅट हम्म. असं. आणि मग नंतर ना कोलॅब वगैरे नाही उचललं, की असं. हम्म. पण त्यांनी आम्हाला पहिलं सांगितलेलंच नव्हतं ना, हां. की Instaवरती पण पोस्ट होणार आहे. तुम्ही कोलॅब उचलायचंय किंवा शिजायचं. काय करायचंय. कारण की आपण नाही. कसं असतं, आपली आयडी म्हणजे सुरळीत एका वेनीच चालली असते, तर हां, तेव्हा आपण कोणाचे पण कोलॅब ॲक्सेप्ट नाही करत. हां. तुम्ही म्हणजे तुम्ही लोक, माझे तर एवढे फॉलोअर्स पण नाही. पण मी म्हणजे माझे मित्र पण आहेत ना, ते मित्र पण माझा एक स्प्लिट्सविलामध्ये जाऊन आलेला आहे, आता चांगलं हां. पण करतोय तो. आणि परत माझे फ्रेंड्स पण आहेत, मैत्रिणी. तर त्या बोलतात की प्रमोट करायचं काही नाही म्हणे, पण जी आयडी एका वेनी चालली आहे तर त्याच्यासोबत तरी रिलेटेड पाहिजे तर आम्ही पोस्ट करू शकतो हां, असं. ते पण आहे. पण त्याचं नाही, पण एक डील झालेली असते आपल्यात, हां, की आधीच. हां, की हम्म. फक्त YouTube पुरतंच राहणार आहे हे किंवा हम्म. Instaवरती नाही पोस्ट होणार आहे. हम्म. पण त्यांनी असं Instaला पोस्ट केलं, मग त्याच्यावरून भांडणं, की तू अच्छा. हे नाही केलंस, ते नाही केलंस. हम्म. तुम्ही पहिलं सांगितलं असतं तर मी केलं आधी असतं. क्लिअर असायला पाहिजे, कारण हां, की शेवटी कितीही काही झाला, एंटरटेनमेंटचा भाग तरी हा आपला प्रोफेशनल आहे. हां. मग मी Instaच्या माझ्या पब्लिकला पण सांगितलं असतं ना, समथिंग न्यू सून आहे, म्हणजे हां, काहीतरी नवीन येणार आहे. येणार त्यांना आहे. आयडियाच नाही. मी एकदम रील कोलॅबरेशन एक्सेप्ट केलं. त्यांना कळणारच नाही काय झालंय, काय नाही. आणि त्यांना पण वाटेल की अरे का लपवून ठेवलं, हां, एवढ्या अचानक सगळ्या असं. तर गोष्टी सांगते. हां. बरोबर ना. तर ते म्हणजे ऑडियन्सला एक थोडं चीट केल्यासारखं होतं, असं वाटतं का? हां, नाही तसं काही नसतं. बट असं सोशल लाईफ आणि आपली लाईफ वेगळी असते. हां. म्हणजे तुमची पर्सनल लाईफ टोटली वेगळी आहे? टोटली वेगळी असं नाही आहे, हां. पण आहे, वेगळी आहे. मी प्रत्येक प्रत्येक गोष्ट तर गोष्ट नाही नाही सोशल सांगायची. केलेली. अच्छा. म्हणजे व्लॉग्समध्ये पण तुम्ही खूप ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत तेवढ्याच ठेवता? की नाही, हां. तसं काही नाही. ते व्लॉग्समधलं तर नॉर्मल आहे. ते अच्छा. तर असंच रँडमली मी केलेलं हां. आणि त्याच्या क्लिप्स मी एडिट करून पोस्ट केल्या. पोस्ट केलेलं आहे. हां. मम्मीसोबत, कधी हां, बाबासोबत. हां. बरोबर. आणि मला एक प्रश्न होता, तो आता तुम्हाला वाटतंय बरोबर तर त्याचं उत्तर द्या, नाही तर काही असं हे नाही. हां, जसं तुम्ही लिहिता श्वेता अशोक. हां, अशोक म्हणजे तुमचे बाबा. हां. आणि तुम्ही टायटल नाही लावत, म्हणजे नाही. सरनेम. हां. म्हणजे असं का? तसं काही नाही. ॲक्च्युली मी पहिल्यांदा श्वेता डवंग ऑफिशियल असंच होतं. हां. बट थोडंसं काहीतरी नवीन नवीन करायचं. करायचं. हां. नवीन करूया असं आणि झालं. काही डॅशिंग मी वाटतं ना एकदम? हां. हां. मग मी असंच म्हणजे श्वेताचा ए लास्टचा डबल होतो ना. मग हं. श्वेत अशोक केलं. तर हं. त्या नावाने ग्रोथ धरली. सो मला नाही वाटलं आता की चेंज करून. मी टॅटू पण तसंच करून घेतला. अरे वाह! नाईस यार. श्वेत इकडे अशोक. कॅमेऱ्यात दाखवा आमच्या ऑडियन्सला. भाई झूम करके लगाओ. तर एक प्राउड पण होतो ना एक, की हां. अरे यार, कुछ भी. पप्पांचं नाव हाँ, लावते. पप्पांचे नाव आहे. थोडा भी डिप्रेस हुआ, है, है अपने पास कोई तो खड़ा है, असं आहे. आणि जसं तू बोललीस की तुला तुझ्या शाळेमध्ये ओळखतात, म्हणजे सॉरी कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये तुला हां. ओळखतात.
आणि ते तुला चांगलं पण वाटतं. हम्म. कधी कधी असं होतं का की फॅमिली फंक्शन असतो, तिथं आईबाबांसमोर कुणी दुसरे तुमचे रिश्तेदार तू ओळखतात की अरे हा खूप नाही छान रील्स बनवतेस. भरपूर म्हणजे खूपच जण ओळखतात, सगळे फॅमिली मेंबर्सच ओळखतात, रिलेटिव्ह पण ओळखतात. हां रिलेटिव्ह उलट सांगतात मम्मी पप्पांना. आता मी जे ब्लॉग्स टाकलेत ना 3-4 हां. मम्मी पप्पांच्या सोबत, हम्म. तर त्यांना म्हणतात छान केलंय. हां मी मस्त असे करते. व्हिडिओज जास्त करत नाही फॅमिली सोबत, हम्म. माझे इंडिव्हिज्युअलच असतात. हम्म. त्याच्यात अरे तिने व्हिडिओ टाकलाय तुमच्यासोबत, आम्ही बघितला, खूप छान आहे, असं हम्म. तसं. आता आणि मला प्रमोशन्स पण असे येत आहेत की हम्म. तू ब्लॉग करतेस ना मम्मी पप्पांसोबत, हम्म. तसे ब्लॉग्स कर आणि मग पुढे प्रमोट कर, असं. अच्छा म्हणजे मम्मी पप्पांच्या थ्रू प्रमोट कर, असं. अच्छा, म्हणजे तू व्हिडिओ बनवतेस तर बनवतेस, त्या हा कॉन्टेंटमध्ये तू आमच्या प्रमोट कर. हा म्हणजे म्हणजे माझा कॉन्टेंट साईडला राहिला, आता मम्मी पप्पा पुढे चाललेत. हा चांगलं आहे ना. हा मग त्यांच्यामुळे तू पुढे गेलीस, हो. आता तुझ्यामुळे ते पुढे जात आहेत. मग आणि ते एक म्हणजे मनाला एक वेगळं हॅपीनेस असतं, बरोबर ना. तर असं होतं का आता तर सगळं तारीफ करणार, कारण की एका 100K पर्यंत तू जशी पोहोचली आहेस. हा पण कधी असं स्टार्टिंगला झालं की अहो तुमची अशोक तुझी मुलगी काय करते हे, नाही कधीच तर नाही, नाही का. माझे पप्पाच एवढे सपोर्टिव्ह आहेत की कधीच मला काही नाही, तुला जे करायचंय ते कर. नाही असं कोणी दुसरं पण नाही बोललं त्यांना. कधीच नाही. अच्छा यार, लकी आहे म्हणजे मग तू. कारण मी लहानपणापासूनच माझी ही आवड होती की हम्म. मग कारण घरातले पण असे व्हिडिओज वगैरे केले, म्हणजे डान्सचे असू देत, काय हम्म. स्टेटसला असायचे, त्यामुळे कोणी काही नाही, ॲप्रिशिएटच करायचे प्रत्येक. अच्छा, म्हणजे लहानपणीपासून तू डान्स, मग पण नाटक वगैरे पण करत होतीस. नाटक वगैरे नाही, मी स्ट्रीट प्लेज केलेत, हां छोटे हां, तू छोटे. मला बोललेलीस तू हा स्ट्रीट प्ले. हां, आणि ते स्ट्रीट प्लेला ते कसं काय आपल्याला रीच आउट करतात स्ट्रीट तसं नाही, प्लेवाले. ते असंच ओळख झालेली एका ग्रुप थ्रू, हम्म. हम्म. तसंच करत गेलो. एक म्हणजे एखादा थोडंसं काहीतरी टॅलेंट त्याच्यात काय असतं हम्म. ते बघायला मिळावं म्हणून केलं आणि असंच. तरी की साधारणतः किती वर्ष तू ते करत राहिली स्ट्रीट प्ले. नाही एक म्हणजे असं नव्हतं की वर्षभराचं या नव्हतं. फिर क्वांटिटी म्हणजे किती केलेस, 2 केलेस, 3 केलेस, 4. नाही 2-3 केले असतील. अच्छा. आणि त्याच्यात सगळे इन्स्टंट असतं ना की आपल्या डायलॉग्स वगैरे तिथं. नाही इन्स्टंट नसतं, प्रॅक्टिस झालेली असते, अच्छा. लिपसिंग पण झालेली असते, फक्त डबिंग करायची असते, म्हणजे पूर्ण झालेलं असतं, फक्त हे स्टोरी डबिंग म्हणजे दाखवायची. तिथं डायलॉग नाही बोलावं लागत. आपल्याला पहिले रेकॉर्ड केलेले असतात. अच्छा, ते स्ट्रीटवर पण. हा स्ट्रीटवरतीच रेकॉर्ड केलेले लावतात ना हम्म. स्पीकर थ्रू, हाँ. आपण फक्त लिपसिंग करायचे आणि दाखवायचं. अच्छा यार, ये तो बहुत बड़ा मिथ था मेरा कि वो लाइव बोल रहे हैं। मैं यही सोचता था, अरे नाही इतना पोटेंशियल से कैसे बोल रहा है बंदा या बंदी जो नाही भी नाही, डिलीवर ते कर रही है. रेकॉर्ड केलेलं असतं, आपण फक्त लिपसिंग करायची. अच्छा. त्याच्या आधी प्रॅक्टिस झालेली असती की पण ते पण हा सिंक डायलॉग. बराबर हा बसायला पाहिजे ना. कळत नाही ना, आता हा माझा डायलॉग झाला, पुढच्याचा हम्म. काय असणार आहे. तेव्हा तू किती एज होती तुझ्या. नाही आत्ताच रिसेंट, मला वाटतंय लॉकडाऊनच्या नंतर ना. अच्छा. आणि तू जसं बोललीस की डायलॉग पुढच्याने बरोबर घ्यायला पाहिजे नंतर आपण, हा तर ते कधी होतं मिसमॅच. हा मिसमॅच झालं की मग घ्यायचं एकमेकाला सांभाळून. अच्छा, असं. ते पण तू शिकलेलीस. हा आणि मेनली ते स्ट्रीट प्ले वगैरे तू केलंस, पण हम्म. तू ॲक्टिंगसाठी असं कुठलं स्किलचं वर्कशॉप वगैरे हे सगळं नाही नाही. वर्कशॉप मी करणार होती, पण त्याच्यात पण मला असं कळालं की नाही, हम्म. उगाच स्वप्न स्वप्न दाखवणार आणि हां. नंतर ना नाही होणार, हां. उगाच वेस्ट ऑफ मनी आहे, घरातल्यांना सोडून एवढं लांब राहायचं. म्हणजे नाही कुठं माझं मुंबईला जाणार होतीस. नाही, इथंच जाणार होती साताऱ्यामध्ये. अच्छा, तिथं चालतात क्लासेस. हा अच्छा, तर घरच्यांपासून दूर नाही, जे काही 40 days इंस्टाग्राम जे नाही. देईल आम्हाला हा त्याच्यावर आम्ही करू सगळं जे काही. आणि एक काय असतं माहिती आहे का, म्हणजे माझ्या मित्रांनी केलेले आहेत क्लासेस ॲक्टिंगचे बेसिकली. पण त्याच्यात पण असं नाही की आपल्याला आपले एक माइंडसेट झालेलं असतो की मला मेन रोलच भेटला पाहिजे, हां, लीड मग भेटायला असं पाहिजे. हा लीड भेटलं पाहिजे. पण आपण क्लासेस वगैरे केले की मग त्याच्यातनं एक सॉन्ग येणार, हं, हं, हं. ते रिच आउट झालं तर ठीक आहे, ठीक आहे. मग हां. पुढचं आपल्याला नाही, ती भेटेल. स्ट्रगल खूप मोठी आहे पण. मग कधी कधी असं असतं की बॅक साईड, बॅक कॅमेरा ॲक्टिंग करायची, हं, किंवा असंच बॅक डान्सर म्हणून काम करायचं, असं हं. असतं. मग नाही, नको ते ते नाहीच. मैं करूँगी तू लीड ही. हां, असं होतं तुझ्या. आणि कसं असं सगळ्यांचे स्वप्न वेगवेगळे असतात. तू आता मोठंच विचार केला आहेस, हम्म, तर ते नाही होणार असं कधीच नाही. हम्म. तू विचार केलास म्हणजे ते होण्याचे होणार. चान्सेस तिथंच झालं आहे. ठीक आहे. मग मी याच्यासाठी बोलतोय कारण की ते आधीचं कसं हा वेच नव्हता हम्म, Instagramचा, की Instagramच्या थ्रू तुम्हाला कोणी रीच आउट करेल. एकच मीडियम होता की तुम्ही जा लाईनीमध्ये लागा, ऑडिशन द्या, ऑडिशन क्लिअर करा 2-3 हम्म. राउंड देऊन. पण आता डायरेक्टरकडे पण अपॉर्च्युनिटीज आहे किंवा हो त्यांची कास्टिंग एजन्सी आहे.
ते पण बघत असतात रील्स, हो, यूट्यूब हो. व्हिडिओ, शॉर्ट्स हे सगळं बघत असतात. आणि त्यांना पण ते आता सोपं झालंय, हा की 1-2 फ्रेमिंगचे राउंड घेण्यापेक्षा इथनं सिलेक्ट करा आणि डायरेक्ट फायनलला बोलवा. झालं तर ठीक आहे. त्यांचा पण टाईम वाचतो आणि हो. आपला पण टाईम वाचतो. तर तुम्हाला असे कधी ऑडिशन्स आले आहेत? ऑडिशन्स तर नाही, मी ॲक्च्युली असे मेसेज बघत नाही जास्त. हं, हं. इंस्टाग्रामचे रिक्वेस्ट लिस्टमधले हं. जेवढे म्युच्युअल आहेत तेवढ्यांसोबतच कॉन्टॅक्ट. अच्छा. जे फ्रेंड्सच्या थ्रू किंवा ते क्रिएटर ग्रुपच्या थ्रू आले हां, तुमचे, तर तरच. तेच तुम्ही करता. कारण की तुम्हाला कारण ते प्रत्येक ट्रस्टवर्दी जण पण वाटतं. हां, कारण खूप गोष्टी झाल्यात, फोटोग्राफर्स म्हणा हं. किंवा काय, की हा आमचा फोटोशूट आहे, असं तसं. लोकेशन पाठवायचं, त्या लोकेशनला स्टुडिओज नसतो. अच्छा, असं पण झालंय? हे खरं मध्ये? हां, पण मग त्यांना काय म्हणून भेटतं असं प्रत्येक करून? आता ते आपल्याला नाही ना माहिती. म्हणून प्रत्येक ठिकाणी मी शूट्सला, मॉडेल शूट्स असू दे, हं. मेकअपचे शूट्स असू दे, प्रत्येक ठिकाणी फॅमिलीमधलं कोणी ना कोणी असतंच. पण म्हणजे एक तर तुझी वय कमी हो. आणि त्या वयामध्ये तू गेला आपण तिथं स्टुडिओज नाही. नाही म्हणजे हां, तसं पण त्यावेळेस झालंय. दिमागाला थोडं हे होतं ना हां, हॅमरसारखं, की हां. यार असं कैसे? म्हणजे असं काय होऊ शकतं, की त्यांना करायचं नसतं तर आधीच बोलायला पाहिजे असं वाटलं हां, असेल ना तुला खूपदा? असतं. मग काय हँडल तरी कसं करतेस हे? आता झाली आहे सवय. हां? कळतं समोरच्याला काय बोलायचंय, काय नाही बोलायचंय. त्यामुळं अच्छा, कळून जातं की रिअल आहे, फेक आहे. अच्छा. म्हणजे आता बोलण्यावरून पण समजतं. हां. ठीक. तो वो मेरे जो दोस्त लोग सॉरी मराठीत बोलतोय मी. जे माझे मित्र जे शिकलेले आहेत ना, त्यांच्याकडे क्लासेस लावलं होतं त्यांनी, खूप हां, फेमस आहेत. ते सगळे टेक्निक शिकवतात. पण शेवटी काय असतं, ती टेक्निक विसरून तुम्हाला तुमची नॅचरल हां. ॲक्टिंग म्हणजे करायची असते. प्रत्येकालाच ॲक्टिंग येणं असं नाही. क्लास हं, करून तर येऊच शकत नाही. हं. नॅचरलीच आली तर ठीक. हां, ते फक्त तुम्हाला टेक्निक, तेवढा स्टेज फिअर तुमचा दूर हां, करू शकतात. त्या व्यतिरिक्त कसं आपण सिंकमध्ये एक काम करायचं बघतो ना, तर ते आपल्याला एक पॅटर्न बनतो, हां. की 3-4 याचा शॉट लागला, नंतर त्याचा शॉट लागला, तर आता आपल्याला डायलॉग्स डिलिव्हरी करायची आहेत. हं. तर फक्त एक पॅटर्नची सवय लागते. पण हां. जी इनर डुईंग आतमधली जी ॲक्टिंग आहे, ते तुम्ही क्लासनी नाही आणू शकत. म्हणून तुम्ही नाही लावला काय क्लास असं नाही आहे? तसं काय नाही. हां. पण नाही, हेच झालं नाही. अच्छा. इच्छा नाही झाली की इच्छा करावं असं. घरच्यांना सोडून जाण्याची. हं. आणि तुमच्या लाईफमध्ये फ्रेंड्सचं किती इम्पॉर्टन्स आहे? आहे, ठीक-ठाक आहे. हां. पण जास्त मी घरातल्यांपेक्षा फ्रेंड्समध्ये जास्त असते. पण असं पण नाही की जास्त त्यांना टाईम शूटमध्ये जेवढे असतात तेवढेच. अच्छा. म्हणजे शूट प्रोफेशनली तुम्ही जास्त फोकस आहात, हां, की जो खूपच. होगा उधर स्टेज पे खूपच, होगा. खूपच. हां? जरा जास्तच. मग म्हणजे घरातल्यांसोबत पण जास्त कन्व्हर्सेशन होत नाही. अच्छा. कधी-कधी. जास्त हं. इकडेच फोकस असतो. म्हणजे शूटच्या इकडे. म्हणजे असं कधी झालं आहे का, की शूट संपल्यानंतर कोणीतरी मेसेजवर मेसेज, कॉल करतोय असं तर नाही ना? होतं? फ्रेंड्सच. हां. घरचे पण करतात. खूप फोन करतात. फोन बंद लागतो. मग दुसऱ्या कोणाला तरी करायचा. कुठे अच्छा. श्वेता? असं. अच्छा. म्हणजे शूटवर मोबाईल बंद ठेवावा लागतो म्हणून. पण त्यांना माहिती असतं ना, शूटवर गेली आहे, हां. कसं काय पण पिक फोन नाही करणार? केला दिवसभर. असं. अच्छा. काळजी. हां. काळजी एक लागली असते हं. आणि तुम्हाला पण त्याची काळजी लागली असते ना, की आता फोन करायला पाहिजे. हां. बरोबर ना? ठीक आहे. आता मी जसं बोललो होतो, की अ, गुढीपाडवा तुम्ही सेलिब्रेट करता. कोल्हापूरला जो गुढीपाडवा सेलिब्रेट हं. करतात आणि पुण्यात जो सेलिब्रेट करतात, तर त्याच्यात काही डिफरन्स आहे की काय? कोल्हापूरला असतं तो असं गावचं असतं, की हं, अशी मोठी खाटीवरती गुढी उभा राहते. इथे हं. घरातल्या घरात लावायला लागते. बिल्डिंग असल्यामुळे. अच्छा. म्हणजे गावाकडे रॉयल फील होतं ना? हां. म्हणजे असं चांगलं प्रत्येकाच्या दारात गुढी असते. इथं एखाद्याच्या आहे, एखाद्याच्या नाही असं. अच्छा. तिकडे अख्खा गावात गुढी उभारली असते. बरोबर ना? आणि तिथं गावात कसं वाटतं माहिती आहे का, की सगळे कुणी हां. त्या ह्याच्यात कुणी-कुणी तर एक नुसतंच जेवण हां. करतात सामूहिक. असं होतं कोल्हापूरला पण? हां. की 4-5 एक म्हणजे एक मोहल्ला किंवा तसं शेजारची नाही घरं आता गाव म्हटल्यावरती सगळे एकमेकांच्यात हे झालेले असतात. मिसळलेले. हां. मग तुम्हाला लाईफ तिकडची बेस्ट वाटते की इकडची पुण्याची? तिकडचे. गावाकडची? हां. पुण्यात असं फिरायसारखं पण असं फिरायला म्हटलं की असं खूप लांब जायला लागतं. अच्छा. फिर कोल्हापूरमध्ये तसं नाही. कुठे फिरायचं? चल रंकाळा. कुठे हे करायचं? चल पन्हाळा. चल ज्योतिबा. अच्छा. महालक्ष्मीचं मंदिर असं इन्स्टंट हां. आहे सगळं. कशाची जवळ-जवळ. कमी नाहीये. हां. म्हणजे खूप फिरले आहात तुम्ही. कोल्हापूरमध्ये.
आपण पुण्यात पण आहे ना खूप सारं फिरायला. पण खूपच लांब जायला लागतं. अच्छा, म्हणजे असं जसं 1 तासाचं. नाशिकला जसं त्र्यंबकेश्वर झालं, हा ओंकारेश्वर झालं, हा. तर दूर पुण्यात तर जवळ. मला जास्तीत जास्त माझ्या घराच्या साईडचं पण मला माहिती नाहीये की काय आहे किंवा काय नाहीये. अच्छा. असं मला असं विचारले ना, हा मग तू कुठे राहतेस, हां मग हा मी इथे इथे राहते, हां. हा मग ते तिथे तुला ते आहे ते माहिती नाही, नाही माहिती. असं. मला फक्त शूट माहिती आहे, घर माहिती आहे आणि कोल्हापूर असं. मग ते कोल्हापूरचे जसे तुमचे काही मैत्रिणी वगैरे असतील लहानपणीच्या हम्म. किंवा मित्र समजा, हम्म. तर ते पण असू द्या, मित्र-मैत्रिणींचं सोडू द्या. पण एक असतो ना, की तिकडे गेल्यावर एक इन्स्टंट आपल्याला फील होतं, की यार ये लाईफ ही सही है, बाकी तो कुछ नहीं है. नाही, फ्रेंड्स मध्ये गेल्यावर असं वाटायचं की हां. चांगले होते ते दिवस. स्कूलमध्ये जायचं, यायचं, भांडणं व्हायची. आता म्हणजे किती वेळा जाता तरी कोल्हापूरला? म्हणजे जातच नाही वर्षातून? नाही नाही, जाते ना. जात असता? हा, सण असला की कोणता अच्छा. तरी. आता गुढीपाडव्याला जाणार? हा. तिकडे गुढी उभारणार. बरोबर ना. आणि जसं गुढीपाडव्याला एकदम काय बोलतात, की चांगले नवीन-नवीन कपडे घालून रेडी व्हायला पाहिजे. म्हणजे नथ वगैरे पण घालतात हां. मुली. आणि म्हणतात, की ही जर सुरुवात चांगली झाली पहिल्या दिवसाची, हम्म. तर तुम्हाला म्हणजे पुढच्या पूर्ण वर्ष. वर्ष हा, चांगलं जातं. चांगलं जातं. हा. आणि त्याच्यासाठी काय करतात, ते एका दिवसाला खूप सारे एफर्ट्स लावतात. हा, 5-6 बरोबर. दिवसा एका वीकपासनं त्याची तयारी सुरू जसं असते. म्हणजे 31 डिसेंबर नंतर ना हां. 1 जानेवारी येतो, हा. तेव्हा आपण असं असतं की 1 जानेवारीला चांगलं काहीतरी करायचं. हं. तसं गुढीपाडव्या दिवशी पण चांगलं काहीतरी करायचं, म्हणजे पुढचे चांगले दिवस जातात. जातात. असं हां. म्हणजे ते कोणीतरी सांगितलं असेल ना. म्हणून आपल्या पण डोक्यात आहे. आणि मेनली काय आपले आई-बाबा आपल्याला ते शिकवतात, हां. की यार गुढीपाडवा भलाही 31st आपण नाही मनवणार हां, आहे. पण गुढीपाडवा पण बनव. गुढीपाडवा इज मस्ट. बरोबर ना? आणि तेव्हा तू पण घालतेस का साडी मग हां, गुढीपाडव्याला? पोस्ट करायला लागतं ना अच्छा. इंस्टाग्रामवरती. तरी आता तू साडी घालतेस ठीक आहे, पण हां. आता एकदमच लहान होतीस तेव्हापासूनच घालायचीस? नाही नाही, आत्ताच. अच्छा, 2-3 वर्षापासून जेव्हा तू तेव्हा मग ते सोशलाइज झालीस. गुढीपाडव्याला साखरेची माळ लावलेली, त्याच्यासाठी भांडण व्हायचे. अच्छा, काय काय काय? ती साखरेची माळ लावलेली हां, असायची ना, गडीच ती हां. ठोकड हां. असते ना? त्याच्यासाठी. मी लावणार असं? नाही, मला पाहिजे खायला. आणि त्याच्यासाठी. हां, ते सेम आपण होळीला पण देतो ना हां. माळ, ती जे गुढीला घालतो ते. आणि तुला असं काही माहिती आहे का, की तुला वाटते की हे गुढीपाडव्याची एक गोष्ट आहे, मला ऑडियन्सलाही सांगायला पाहिजे असं? असे काही तुला सिक्रेट्स वगैरे असं काही नाही माहिती ना? फक्त एवढं माहिती आहे, नटून-थटून राहायचं, पोस्ट करायची, ती माळ घ्यायची, खायची ती माळ. बरोबर. पण गावाकडे मला वाटतं की याच्यापेक्षा चांगली जास्त मजा येते, मस्त हां, कारण प्रत्येक अशी म्हणजे दारातून बाहेर आलं तरी प्रत्येकाची गुढी दिसत गोडी असते. दिसते आणि त्याच्यात तसं एक इथे वेगळा आनंद आहे. हां, इथं असं बिल्डिंगमधून वाकून कोणी लावली का? नाही, ह्यांनी नाही लावली, त्यांनी नाही लावली. आणि का नाही लावत ते? हा मोठा प्रश्न हां ना. असतो. ते का नाही लावली पण गुढी? हे हिंदूचं सोडून द्या, मराठी नाही का? असं येतं ना. हां. आणि जसं कोल्हापूरची तू आहेस. कोल्हापूरचा एक स्वतःचा एक मोठा इतिहास आहे. हां. शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज हां. यांचं. तर तुला असं प्राऊड वाटतं का, की त्या मातीतनं तू येतेयस आणि हां, तसं तर आहे, कारण ऑब्व्हियसली कोल्हापूर येते. हां, प्रत्येकाला प्राऊड आहे तिथला प्राऊड असल्याचं. आहे आणि एक कसं त्यांच्या फिअरलेस ॲटिट्यूड आहे. हां. म्हणजे अरे, बघून घेणार आम्ही, हां, म्हणजे जो चांगला राहील त्याच्यासोबत चांगलं राहणार. चांगलं राहणार. वाकडत शिरला की मग काही गेला. खरं नाही. वाकड्यात गेला की तो गेला. हां. बरोबर ना. आणि कसं आहे, मी पण तिकडे 1-2दाच जाऊन आलेलो. माझ्या मित्रांचे लग्न होते तेव्हा महालक्ष्मीला पण मी जाऊन आलो. आणि ते म्हणजे तिकडचे जे लोकं आहेत ना, ते थोडे हे आहेत, म्हणजे काय बोलतात, जिव्हाळ्याचे, हां. की म्हणजे बाहेरून कोण आलं त्याला असं दाखवून देत नाही आम्ही की बाबा तू हां, बाहेरून आलायस. नाही, बाहेरून आलाय आमच्यातलाच असं आहेस. नाही. म्हणजे असं फील होतं तिकडे, की अरे यार, मी खूप दिवसापासून इथं राहतोय हां. कोल्हापूरमध्ये. हां. आणि असं म्हणजे बिहेव म्हणजे चांगलं वागणूक असते हां. त्यांची. तर ते मला एक खूप चांगली गोष्ट वाटली कोल्हापूरमधली. आणि तू जसं बोललीस, की तुला हिंदीत पण आलं तरी करशील, पण मराठी आलं तर खूप चांगलं, जसं मी तुला विचारलं होतं, बरोबर. तर तुला असं वाटतं का, की कधी-कधी की तू कोल्हापूरमधनं आहेस, जसं मी बोललो की फिअरलेस ॲटिट्यूड, हं. तर हे तुला पण फील होतं का, की मी तिकडची आहे तर एक
म्हणजे ॲटिट्यूड एक फिअरलेस वाला, तुला फील होतं कधी असं आतमधनं? तसं नाही फील नाही, बट असं मध्येच लँग्वेजमध्ये काहीतरी फरक झाला, असं ग्रुपमध्ये बसले, ए तू कोल्हापूरची आहे का? हा हा मी कोल्हापूरचीच आहे अच्छा, असं. ओळखतात हा ओळखतात. तुम्हाला आता पण हा ओळखतात? हा हा अरे यार, ओळखतात. सबके साथ होत्या. चल मला जाऊया. वाटायचं नाही माझ्यासोबत नाही होत्या. जाऊया. जेव्हा असं जेवलीस का? हा. हा जेवलो. हा. बसतीये नाही बसलोय मी, हा. त्याच्यावरून ओळखतात. अच्छा, म्हणजे स्त्रीलिंग कोल्हापूर पुल्लिंग. सातारा असं मिक्स असतं दोन्हीमध्ये. अच्छा, म्हणजे कोल्हापूरचीच की साताऱ्याचीच? नाही कोल्हापूरचीच आहे. कोल्हापूरचीच आहे. कोल्हापूरची मिरची. हा. नाही यार, पण तू शांत आहेस खूप. खूप म्हणजे खूप जास्त शांत आहेस. म्हणजे जसे रील्सवर तुला बोलतात ना लोक, की लग्न झालंय का, तू कधी कधी वाटतं पण की खरंच तर लग्न नाही झालंय. पण बरं झालं तू इथं आलीस आणि क्लिअर केलीस की नाही, माझं नाही लग्न अजून मी खूपच नाही. लहान आहे. अरे खूप लहान आहे म्हणजे मी बघतोय ना समोर ना. नाही पण एजने पण जरा खूपच लहान आहे. हा, एजने पण लहान आहे आणि दिसायला पण मी समोरून बघतोय खूप लहान आहे. खूप म्हणजे खूप, माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा पण खूप लहान आहे एज. हाईट आहे हिची बऱ्यापैकी, चांगलीच आहे हाईट. ठीक आहे. अरे आपण कोल्हापूरला होतो, आता कोल्हापूरनं आपण परत पुण्यात येऊ. ठीक आहे. हम्म. नंतर तू कोल्हापूरला शिफ्ट झालीस, ते म्हणजे काही फॅमिलीचे रिझन होते? पुण्याला कोल्हापूरमधनं? पुण्याला शिफ्ट झाली. मी तेच बोललो ना. नाही कोल्हापूरमध्ये शिफ्ट झाली म्हणते. अच्छा सॉरी, कोल्हापूरमधनं तू पुण्यात शिफ्ट झालीस. हा. तर ते म्हणजे तुझ्यासाठी तुझ्या घरवाल्यांनी शिफ्ट नाही केलं नाही की बाबा? ऍक्च्युली मला 2 बहिणी आहेत. हम्म. त्या असंच जॉबसाठी आलेल्या. अच्छा. मग एका बहिणीने सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी हां. डी.वाय पाटीलला ऍडमिशन घेतलं. हां. मग त्या दोघी इथे राहत होत्या. अच्छा. मग लॉकडाऊन झालेलं, माझी हां. स्कूल पण बंद झालेली. हां. आणि मग मला असं वाटायचं नाही मी पण जाणार. मग मी इकडे आली, मग मम्मी पप्पा पण इकडेच आले. अच्छा, म्हणजे तुझ्या दोन्ही बहिणीमुळे. हा. आणि मग बाबा तिकडे त्यांचं काम वगैरे? नाही डॅडी तिकडे पण असतात इकडे पण असतात, कन्स्ट्रक्शन अच्छा. लाईनला. अच्छा, पैसा आहे पैसा आहे. म्हणून एवढं आहे. आणि तिन्ही मुलं, तुम्हाला भाऊ वगैरे नाही? नाही नाही बहिणी आम्ही तिघी पण. अरे यार, पैसा सब बाहर आहे का? जोक सपाट, असं काही नसतं. आणि मेनली कसं असतं माहिती आहे का, आईवडिलांना तो प्रश्न पडतो. म्हणजे आधी असं व्हायचं, आता जरी खूप ठीक आहे की यार एक मुलगा असायला पाहिजे आमच्या, म्हणजे जेव्हा आम्ही म्हातारे होऊ तेव्हा आम्हाला एक सपोर्ट होणार. तर असं तुमच्या इथं पण? अजिबात नाही, कधीच नाही. अजिबात नाही. मुलापेक्षा म्हणजे असं मुलगी आहे असं कधी दाखवूनच दिलं नाही. आमची मुलं आहेत, असंच आहे. आमच्या घरी वातावरणच तसं आहे. अच्छा, तरी 3 मुली आहेत. 3 मुलं आहेत. 3 मुलं आहेत का? तर दोन्ही बहिणीचे लग्न वगैरे झाले? नाही, मोठ्या बहिणीचं लग्न झालंय, हां. तिचं आत्ता होईल. म्हणजे जास्त पर्सनल झालं, आपण पॉडकास्टमध्ये वापस येऊ. ठीक आहे. तर आता कसं झालंय माहिती आहे का श्वेता, माझ्या इथं जेवढे पण पॉडकास्टला गेस्ट येऊन गेले आहेत ना, त्यांची वय खूप कमी होती. म्हणजे तू पण त्यातली एक आहेस. मी ठीक आहे. खूपच कमी मधली नाहीये. खूपच कमी मधली नाहीस, पण आहेस कमी मधली. हां. तर म्हणजे कसं असं होतं, नेहमी माझ्या डोक्यात हेच प्रश्न येतं की यार हे एवढ्या म्हणजे कमी वयात एवढे मॅच्युअर कसं असतात? तसं नाही, आता काही गोष्टी झालेल्या असतात, घडलेल्या असतात, त्याच्यातून म्हणजे असं कळत जातं की हे आपल्यासाठी योग्य आहे, हे चुकीचं आहे. अशी कुठली मोठी गोष्ट झाली आहे का की ज्याच्यातनं तुला खूप वाईट एक्सपिरियन्स आला आणि त्याच्यानंतर नाही तसं तर ड्रास्टिक चेंज असं काही नाही. नाही? नाही नाही ठीक आहे, नाही आलं, चांगलं आहे ते नाही आलं तर. पण तरी काय असतं माहिती आहे का, कुणी म्हणजे एवढं मॅच्युअर व्हायला एक तर त्यांच्या घरवाल्यांचा जास्त सपोर्ट असतो, किंवा ते स्वतःला असं डेव्हलप करतात की त्यांना कुठल्याही निगेटिव्हिटीने काही फरकच नाही पडत. तर तू मेनली काय करतेस की एवढी स्वतःला काम कूल कंपोज ठेवतेस? नाही, घरचेच म्हणजे ह्याच्यासाठी तरी घरचेच हे आहेत की प्रत्येक गोष्ट सांगणं असू दे की कुठे कसं राहायचं, कुठे कसं नाही राहायचं. बहिणी असू देत, बहिणींकडे बघून ही ते अशी राहते, आपण पण असंच राहिलं पाहिजे. अच्छा, म्हणजे तुझ्या ज्या मोठ्या बहिणी आहेत त्यांच्याकडनं तू बघून बघून पण शिकतेस? श्रेय घेतलंय. अच्छा. त्यांच्याकडून. त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन आहे किती %? 100%? नाही 100 तर नाही. अरे बाई. म्हणजे 50-50 असं. 50? स्वतःचं पण काही असतं. अरे स्वतःच्या, मला तेच विचारायचे आहे स्वतः, मी पुन्हा विचारतोय की बघ तुझ्या एजनी तू जी आहेस ना आता, पण म्हणजे तसं नाही ना, आपण बाहेरचं बघून, बाहेरचे लोक पण बाहेर आपण कसं वावरायचं एखाद्या लोकांच्या समोरच्याला बघून आपल्याला कळतं की हा, तेच कसं कळतं मला ते पाहिजे. नाही, आता तुम्ही इथे बसलायत, तुम्ही कसं बसलायत,
असतं ना आपलं ऑब्झर्वेशन असतं हा की कोण कसं आहे कोण कसं नाही. मग आपल्याला पण वाटतं पुढे जाऊन आपण पण हेच केलं पाहिजे, आपण नीट राहायचं, आपण असं करायचं. आपण हे करायचं आपण हे करायचं नाही. हा मग आणि तू पण बोललीस की मला याच्या आधी पण पॉडकास्टला बोलवलं आहे हम्म. पण आणि ते बोलण्यावरून ते तुला एक्सपिरियन्स झाले म्हणून हा, तुला समजलं ठीक आहे. कारण इनडिरेक्टली ते बोलतात की एवढा एवढा पेमेंट आहे आणि हम्म. असं लॅक्स मध्ये पेमेंट असतं त्यांचं. हम्म, एवढे लॅक्स देतोय आम्ही, हम्म, तू यायचंय एक दिवस, हम्म. असं असं शूट आहे आणि मग तू निघून जाशील. असं नाही नाही, चुकीचं आहे ना. हा मग खूप चुकीचं आहे आता. लोकेशन चेक केलं की त्या लोकेशन वरती त्यांचा स्टुडिओ नसतो. असतो हा ते जसं तू अशा खूप बोललीस. काही गोष्टी आहेत. हा आता मी तुला एक प्रश्न विचारतो खूप इम्पॉर्टंट. माझ्या जे ऑडियन्स आहेत ते बघतात, हा. खूप मुली बघतात. जर इन्फ्लुएन्सर तर ते कुणाला स्टार्ट करायचे असेल किंवा इन्फ्लुएन्सरमध्ये त्यांना ग्रो करायचे असेल त्या जर्नीमध्ये, तर कुठल्या 2 किंवा 3 टिप्स तू त्यांना सांगशील? नाही, ग्रो करायचं असेल तर आपण स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल, की कॉन्फिडन्स, हां, हां, आत्मविश्वास. हां, की मी हे करू शकते आणि मला हे करायचंय, अच्छा. हे पाहिजे. जिद्द म्हणजे. हां, असं नाही की बाबा हां मी हे केलंय, हम्म, हां ठीक आहे नाही जाते, नाही राहू दे आता मी नाही करणार आहे, हम्म, असं नाही पाहिजे. मी करणार आहे. हां, आपण एक माइंडसेट ठेवायचं की बाबा हां आज मला एक व्हिडिओ पोस्ट करायचं तर करायचंच आहे. मग डेली एक एक व्हिडिओ पोस्ट करायचं. कन्सिस्टन्सी म्हणजे महत्त्वाची आहे. खूपच. खूपच का? हां, कारण मग अकाउंट मायनसमध्ये गेले तर थोड्या दिवसांनी लोकांना अकाउंट दिसायचं बंद होतं. अच्छा. तरी वीकली किती पोस्ट, रोज एक पोस्ट टाकायला पाहिजे? आत्ता माझं असं झालंय की मला पोस्ट करायला सुद्धा टाइम नाही आहे. अच्छा. कधीतरी असं कुठला तरी इन्स्टा, मोठा प्रोजेक्ट करतेयस? नाही मोठा प्रोजेक्ट असं नाही, पण आता कळेल थोड्या दिवसांनी. अच्छा, सरप्राईज. हां, पण मग आता असं हळूहळू जे इन्स्टंट जर काही व्हिडिओ शूट झालं तर पटकन टाकून द्यायचं, पोस्ट करायचं. अच्छा. पण पोस्ट करत राहायला पाहिजे, बरोबर ना? जरी रील्स पोस्ट केले नाही तरी फोटो पोस्ट पोस्ट करणं करा. इम्पॉर्टंट आहे. करवजल तरी. स्टोरीज. हां. एक एक जण असं असतं की रील्स आणि ह्याच्यावरती हे नसतं, पोस्टवरती जास्त स्टोरीजमध्येच रीच घेतात. अच्छा. स्टोरीजमध्ये रीच पण ती पण कामाची असते. कारण की जे आपले व्ह्यूज एक्झिस्टिंग येतात ऑडियन्स, ना स्टोरीला पण. हां, एक्झिस्टिंग ऑडियन्स त्याच्यावर स्टोरीवर येते ना मेनली. खूप दिवसानंतर ना आपण जर एक स्टोरी अपलोड करते तर लोकांना वाटणार ना की बाबा इतके दिवस ही कुठे होती, आजच स्टोरी पोस्ट केली, त्यामुळे बघायला येतात. अच्छा. म्हणजे काय असं टाकलंय बघायला पाहिजे असं. हम्म. मग तुम्ही तुमच्या याच्या प्रमोशन पण तिथेच टाकणार असं. हां. आता जे येणार आहे ते. बरोबर ना? तर ठीक आहे, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून इथं आलात. खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून. Thank you. लिटरली मला वाटलं नव्हतं की आपलं कन्व्हर्जेशन एवढं समोर जाईल. तर मी त्यासाठी म्हणजे परत एकदा मी तुम्हाला थँक्यू बोलतो आणि तुम्ही माझ्या ऑडियन्सला बोला की आपलं रॉकास्ट विथ राव चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करा, खूप खूप प्रेम द्या असंच. आणि खूप सारे इन्फ्लुएन्सर्स येणार आहेत, त्यांचे पण ब्लॉग्स बघा. यांच्या पण चॅनलला जाऊन फॉलो करा. ना, तुम्ही Insta युट्यूबवर नाही, युट्यूब नाहीये, लवकरच चालू होईल. लवकरच चालू आहे. अच्छा, तेच सरप्राईज आहे वाटते. नाही. ठीक आहे. तर रॉकास्ट विथ राव या चॅनलला सबस्क्राईब करा. बोला माझ्या चॅनलचे नाव. रॉकास्ट विथ राव राव, या हां. चॅनलला सबस्क्राईब करा, खूप खूप प्रेम द्या. आणि मी खूप चांगला पॉडकास्ट देतो. हा ते तर आहे. हा? आहे आहे. खरं? हो हो नक्की. नक्की मनापासून 100%. 100% आणि सक्सेस होणार मी म्हणजे. होणार. झालंय आता. झालंय? काय राहिलंय? ठीक आहे, एवढे थँक्यू. मोठे मोठे इन्फ्लुएन्सर्स आलेत. भेटू आपण परत नक्कीच, पुन्हा. नक्की, तुम्ही नक्की. खूप मोठं काही म्हणजे करतच आहात तरी सेकंड पार्ट मध्ये भेटू. ठीक नक्की आहे. नक्की या चालेल. श्वेता, थँक्यू सो मच. थँक्यू.